नमस्कार मैत्रिणींनो, मी स्नेहल. आज मी तुम्हाला एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे. त्या रेसिपीचं नाव आहे शताक्षी. तर ही शताक्षी कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवते. तर ही जी मी शताक्षी बनवणार आहे ही लसूण, सुंठ पावडर, हळद आणि मध यापासून मी बनवणार आहे. आणि यापासून जी आपण शताक्षी बनवणार आहोत त्या शताक्षीचा उपयोग आपल्या हृदयावर, मनावर, बुद्धीवर होणार आहे. पूर्ण शरीराला आपल्याला याचा वापर होणार आहे. तर ही शताक्षी कशी करायची याच्या गोळ्या बनवणार आहे आणि त्या गोळ्या कशा घ्यायच्या ते मी तुम्हाला सांगते. ही शताक्षी बनवताना अशी बनवतात की एक लसणाची पाकळी, या एका लसणाच्या पाकळीला 4 चिमूट सुंठ पावडर घ्यायची, 4 चिमूट हळद पावडर घ्यायची आणि 4 चिमूट एक थोडंसं मधाचा तुकडा घ्यायचा किंवा म्हणजे पाव चमचा मध असा आपण हा घ्यायचा. ओके. हे अशा तऱ्हेने आपल्याला ही शताक्षी करायची आहे. या लसणीच्या एका पाकळीचे आपल्याला 4 भाग करायचे. तर आता मी तुम्हाला दाखवते. तर मी एका वेळेला 3 लसूण घेते. म्हणजे मी 4 4 दुणे 8 4 3 12 गोळ्या माझ्या याच्यात तयार होणार. एका लसणीच्या 4 गोळ्या, 3 लसणीच्या 4 3 12 गोळ्यांनी करून ठेवणार आहे. तर ह्या कशा करायच्या ते आता मी तुम्हाला दाखवते. ही मी लसूण घेतली, तिला मी पहिल्यांदा अशी कापून घेतली, सोलून घेतली. अशी चांगली सोलून घ्यायची, व्यवस्थित धुवून. लसूण आपण घेतला. हा स्वच्छ मी खलबत्ता घेतलेला आहे. आता या खलबत्त्याने मी हे कुटून घेणार आहे. हे असं चांगलं बारीक करून घेणार. ह्याचं नाव शताक्षी. शताक्षी हे देवीचंच नाव आहे, पण हे इतकं प्रभावी आहे आपल्या शरीराला. ही जी गोळी आपण घ्यायची आहे ही आपल्याला पाण्यासोबत घ्यायची आहे, दररोज घ्यायची आहे आणि ब्रेकफास्ट नंतर ही गोळी आपल्याला घ्यायची आहे सकाळी. जितकं बारीक होईल ना तेवढं आपल्याला हे बारीक करायचं आहे. अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये मला 4 चिमूट ही सुंठ पावडरची टाकायची आहे. मी थोडे हात पुसून घेते. हात ओलसर होते म्हणून 4 चिमूट, 1 2 3 4 हे एका लसणीसाठी गेले. आपण घेतले 3 लसूण, म्हणजे आपल्याला 4 त्रिक 12 चिमूट याच्यामध्ये टाकायचे. 3 लसणीला 12 चिमूट, 4 झाले, 5 6 7 8 9 10 11 12 हे 12 चिमूट झाले सुंठ पावडरचे. आता हळद पावडर, हळद पण 12 चिमूट, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे 12 चिमूट आपली हळद झाली.
आता हा मधाचा मध म्हणजे मध हे पाव चमचा धरूया आपण असं. हे मध मी फ्रीजमध्ये ठेवलं होते त्यामुळे ते घट्ट झालं. आता हे आपल्याला मिश्रण करून घ्यायचं. असे चांगले ना मिश्रण करून घ्यायचं. असे छान हे मिश्रण झाले. या मिश्रणाचे आपल्याला 3 भाग करायचे. समान 3 भाग करायचे. 1 2 3 3 भाग केले म्हणजे 3 लसणीचे 3 भाग झाले. अगदी समान करायचे. समान करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आता हे मी 3 भाग इथे केलेले आहेत. कुठे अशी लसणीची साल आली तर ती काढून टाकायची. हे समान 3 भाग झालेले. आता या एका गोळीचे आपल्याला 4 भाग करायचे. ओलसर असल्यामुळे आपल्याला ते गोळा काही बनवता येणार नाही. त्यामुळे वाटीला आपण असं लावूया. 3 आणि 4 आणि उरलेलं सुद्धा हे वाटीलाच आपण ह्या गोळ्यानंच आपण देऊन टाकायचं, कारण हे 4 भागाचं मिश्रण आहे. आता हे उरलेले दुसरा गुळ पूर्ण घ्यायची. हिचे पण 4 भाग लावायचे. 1 2 3 आणि 4. उरलेला कुठे कमी वाटलं तर हा त्याला ॲड करायचा. आता हे तिसरी गोळी. हिचे पण 4 भाग. 1 2 थोडी जास्त वाटला तर तो काढून घ्यायचा. 3 आणि 4. एक सेकंद मी हात पुसू देते. हे असे आपले 4 भाग तयार झाले. एका लसीचे 4 भाग याप्रमाणे 3 लसीचे 12 भाग तयार झाले. आता ही गोळी जी आहे ही आपण एक गोळी सकाळी आपल्या नाश्त्यानंतर पाण्यासोबत घ्यायची. पाण्यासोबत घेताना आपण देवाचं नाव घ्यायचं. आपल्या आवडीच्या देवाचं नाव घ्यायचं आणि ही गोळी घ्यायची आणि याचा उपयोग माझ्या शरीराला चांगला होऊ दे अशी मनात प्रार्थना करायची. अशी झाली ही शताक्षी. ही शताक्षी अशी तुम्ही दररोज बनवून ठेवा आणि दररोज एक गोळी नाश्त्यानंतर घ्या. तुमचं आरोग्य नक्कीच चांगलं होईल. हरिओम. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया.